नमस्कार मंडळी, मी माधुरी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त मजेतच असताल. तर आजचा दिवस खूप स्पेशल होता माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी, कारण आज त्याच्या लग्नाची 4th ॲनिव्हर्सरी होती आणि त्याचं आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं. तर सकाळी उठून विश वगैरे करून घेतलं. रात्री तसं विश आम्ही त्याला केलेलं होतं, पण सकाळी परत एकदा विश केलं आणि नाश्त्यासाठी इथे त्याला बनवली होती पुरी भाजी. तर सर्वांनी मिळून नाश्ता इथे करून घेतला आणि नंतर आम्ही सेलिब्रेशन करायला घेतलं, कारण केक वगैरे आणून ठेवलेला होता. पण रात्री आम्ही उशीर आल्यामुळे कट केलेला नव्हता, तो सकाळी कट केला. आणि आता आम्हाला केक कट करून बाहेर जायचं होतं, कारण परत एकदा आम्हाला फिरायला जायचं होतं. रात्रीच्याला बाहेर जाऊन परत सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे सकाळी आम्ही एक केक कट करून घेतला. तर अशा पद्धतीने इथे आमचं सेलिब्रेशन चालू होतं. आणि ही आमची लाडूबाई रडत होती का, तर सगळ्यांना मम्मी पप्पाला केक चारते आणि मला चारत नाही. तिलाही खायचा होता. लहान मुलं जरी असले तरी त्यांनाही या गोष्टींची आवड असते, त्यांनाही खाऊ वाटतात. तर कर काय सिरियस झाली, हास की जरा. हा नू केक वगैरे कापून घेऊन थोडेसे आमच्या लाडूबाईसोबत गप्पा मारायला गेले, पण लाडूबाई अगदी सिरियस झाली होती. अजिबातच हसायची नाव घेत नव्हती, कारण तिला आलेली होती झोप. जरा वेळ तिला झोपवली आणि नंतर उठल्यानंतर लगेच आम्ही परत बाहेर निघालो, कारण आम्हाला रात्री उशीरपर्यंत थांबायचं होतं, कारण सेलिब्रेशन करायचं होतं आणि बाहेरच जेवण करून यायचं होतं. त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा निघालो. घरून सगळं आवरून वगैरे घेतलं, दुपारचं जेवणही करून घेतलं आणि नंतर निघालो. दुपारी जरी बाहेर पडलो तरी बाहेर भरपूर ट्रॅफिक असतं, तुम्ही बघू शकता. आणि मुंबईमध्ये शक्यतो बाहेर पडलं म्हटलं की खूप ट्रॅफिक राहतं आणि त्याला सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. नंतर आम्ही परत एकदा दादरला गेलो आणि इथं थोडीशी खरेदी वगैरे करायची होती, क्लिपा वगैरे घ्यायच्या होत्या. तर लाडूबाईसाठी इथं बेल्ट वगैरे आम्ही बघितले आणि छान छान असे बेल्ट घेतले. तर तिथल्या काकू दोन्ही दुकानं होत्या त्या, ते आमच्या लाडूबाईला बघून खूप छान असे त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांना खूप छान भारी वाटलं, कारण ते बोलत होते की किती छान क्यूट आणि बेबी आहे. तर खूप छान, खरंच आमची लाडूबाई इतकी सुंदर आहे ना, तिच्याकडे बघत राहिलं की बघतच राहावं वाटतं. कुठलीही म्हणजे इच्छा होत नाही की आपल्याला दुसरं काही करायची. काम वगैरे तर काहीच करत नव्हते मी, आमचे लाडूबाईसोबतच खेळण्याची भरपूर सारी इच्छा होती. पण थोडेच दिवस होते, कारण भावाला जास्त दिवस सुट्टी नव्हती, त्यामुळे तो थोडेच दिवस येतो आणि आला की मग आमची सारी मस्ती चालू राहते. तर फिरता फिरता आम्हाला अगदी अंधार झालेला होता आणि जाता जाता आम्ही मरीन ड्राईव्हलाही जाणार होतो, कारण तिथं थोडा वेळ बसून नंतर गप्पा वगैरे मारून असंच थोडंसं एन्जॉय करून मग नंतर आम्ही लास्टला हॉटेलला जाणार होतो आणि जेवण करून डायरेक्टली घरी जाणार होतो. तर इथे बघू शकता तो आम्ही नाताळ वगैरे चालू आहे, त्यामुळे भरपूर सारी रस्त्यांवरती गर्दी आहे. थोडा वेळ आम्ही बसणार होतो आणि थंडी पण आहे, त्यामुळे थोडंसं जास्त बाहेर बसणंही शक्य नव्हतं. पण या ठिकाणी अजिबात थंडी वाजत नव्हती, कारण हा समुद्र किनारा एकदम आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचे इथे गर्दी तर भरपूरच जमा झालेली होती. मुलांनीही थोडीशी मस्ती वगैरे करून घेतली आणि छान असं अंधार असल्यामुळे, लायटिंग वगैरे असल्यामुळे खूप सुंदर असा देखावा दिसत होता. शक्यतो आम्ही नाईट व्ह्यूला कधी येत नाही, पण भावाची इच्छा होती की दीदी आपण यावेळी संध्याकाळी जाऊ, म्हणजे जेवण वगैरे करून घेऊ, कारण दिवसा जर गेलं उन्हामध्ये आपण फिरल्या जातो आणि जे संध्याकाळचा नजारा राहतो ते बघण्याला आपल्याला भेटत नाही. तर तुम्ही बघू शकतात खूप सारी गर्दी होती, कारण नाताळच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सर्वच लोक बाहेर पडत आहेत, एन्जॉय वगैरे चालू आहे सर्वांचाच, त्यामुळे बाहेर अशी भरपूर गर्दी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी आणि आमची लाडूबाई, माझा भाऊ, आम्ही थोडं बसलो आणि नंतर थोडा वेळ गप्पा वगैरे मारून घेऊन आम्हाला लगेच पुढे जायचं होतं. तर बघू शकतात समुद्राच्या छोट्या छोट्या लाटा वगैरे येत आहेत. तर संध्याकाळ असल्यामुळे जास्त पाण्यांचा वगैरे व्हिडिओ निघालेला नाही आहे, पण लायटिंग खूप छान दिसत होतं, त्यामुळे नजारा अगदी बघण्यासारखा होता. खूपच सुंदर वाटत होतं, डोळ्याला अगदी शांत वाटत होतं. तर एवढी सारी गर्दी इथे होती, तर बसायलाही कुठे जागा नव्हती, तुम्ही बघू शकतात.
इथे आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे करून घेतले आणि व्हिडिओ वगैरे बनवून घेतले. नंतर आम्ही थोडंसं पुढं आलो, कारण तिथं खूप गर्दी होती, बसण्यासाठी जागा नव्हती. तर जिथे गर्दी नाही त्या ठिकाणी थोडा वेळ आम्ही येऊन इथं बसलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं गर्दीचं प्रमाण कमी होतं, कारण तिथं भरपूर गर्दी होती आणि म्हटलं एवढ्या गर्दीत बसायलाही जागा नाही, म्हणून आम्ही थोडंसं तसेच पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर थोडंसं रिकामं जागा आम्हाला भेटली. तर या ठिकाणी आम्ही बसायला आलेलो होतो. खूप छान असं संध्याकाळी असल्यामुळे वाटत होतं, लाईटिंग वगैरे होते, वातावरण अगदी शांत होतं, पाण्यांचा आवाज वगैरे येत होता. तर खूप मस्त असं वाटत होतं. नंतर आम्ही पुढे निघालो, कारण आम्हाला जेवण्यासाठी थांबायचं होतं आणि जेवायला आम्ही गिरगाव चौपाटीवरचं अगदी लागूनच असलेलं ठक्कर हॉटेल यावरती आम्हाला थांबायचं होतं. कारण माझ्या भाऊजाईची अशी इच्छा होती की त्याच ठिकाणी आपल्याला जेवण करायचं आणि सेलिब्रेशन करायचं. तर इथे आम्ही केक वगैरे कापून छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं, पण तो व्हिडिओ आम्ही घेतलेला नव्हता. तर अशा पद्धतीने इथे छान असं आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. खूप सुंदर हॉटेल होतं आणि एकदम शांत वातावरण होतं, पण ह्याची क्वालिटी छान होती आणि खूप हेवी म्हणजे त्याचं रेटही होते. खूप महाग होतं हॉटेल, कारण अगदी गिरगाव चौपाटीच्या जवळच म्हणजे लागूनच लगेच हे हॉटेल होतं, त्यामुळे त्याचं खूप कॉस्टली होते. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं हे हॉटेल होतं.